हॅलो नमस्कार राम राम मंडळी. विदर्भ भटकंतीच्या अजून एका एपिसोडमध्ये स्वागत आहे तुमचं. आत्ता आपण आलेलो आहे चंद्रपूर जिल्ह्यात आणि आपण एक्सप्लोअर करतो आहे तो चंद्रपूर जिल्ह्यातला माणिकगड किल्ला. एक भयान सुंदर जंगलातला आणि खूप मोठा किल्ला आहे. चला आपण हा किल्ला एक्सप्लोअर करूया. चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपाणा तालुक्यात असलेला हा किल्ला पाहायचं म्हटलं तर आपल्याला गडचांदूरला जावं लागतं. गडचांदूरपासून माणिकगड सिमेंट फॅक्टरी आहे, त्याच्या शेजारून हा रस्ता जातो. साधारणतः इथून 11 किलोमीटरवरती हा किल्ला आहे. हा कच्चा रस्ता आपल्याला पुढं किल्ल्याकडे घेऊन जातो. पार्किंगला गाडी लावली की तिथे शेजारीच खूप प्राचीन असं एक विष्णू मंदिर आहे. ते विष्णू मंदिर पाहिलं की किल्ल्याकडे निघायचं. साधारणतः दरवाजापर्यंत जाईपर्यंत 5 मिनिटाची वाट आहे. पार्किंगपासून आपण 1-2 मिनिटात चालत येतो आणि चालत आल्यानंतर आपल्याला दिसतो तो किल्ल्याचा दरवाजा. दरवाजाच्या समोरच आपल्याला ही तोफ पाहायला मिळते. किल्ल्याचा हा उत्तराभिमुख दरवाजा आजही सुस्थितीत आहे. त्याचे काही प्रमाणात कदाचित नूतनीकरण करण्यात आलेले असावे. दरवाजाच्या आतील भागात दोन्ही बाजूला हत्तीवर आरूढ झालेला सिंह, एक गौंड सत्तेचे राजचिन्ह, तसेच व्याल नागशिल्प व इतर काही शिल्प पाहायला मिळतात. इथे आपण काटकोनात वळलं की ते तटबंदीतच आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं, पण ते आता पूर्ण बुजलेल्या अवस्थेत आहे. थोडं पुढं दिसतो आपल्याला तो किल्ल्याचा पश्चिमाभिमुख दरवाजा. हा संपूर्ण भाग आतील तटबंदीवरून मारा करण्याच्या टप्प्यात आहे. गडाचा दुसरा दरवाजा कलात्मकतेने बांधलेला असून आतील भागात दोन्ही बाजूस देवड्या आहेत. या देवड्यांवर काही प्रमाणात कोरीव काम केलेले आहे. डोंगराचा हा भाग गळीप्रमाणे कोरून काढलेला असून गळीच्या सुरुवातीस हा दरवाजा बांधलेला आहे. दरवाजाच्या बाजूच्या या देवड्यांमध्ये आपल्याला काही खोल्या पाहायला मिळतात. याचं प्रयोजन काय ते माहिती नाही आहे, पण ह्या खूपच खोलवर येतात आणि इथं असलेलं हे नक्षीकाम पण अगदी पाहण्यासारखं आहे. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे या दरवाजाच्या तिथं असलेलं हे स्वर्गमंडप टाईप वरून मोकळं आहे आणि षटकोनी आकारात दिसतंय. खूप सुंदर वास्तू दिसते आपल्याला. इथून पुढे किल्ल्यावर जाणारी वाट ही कातळ चिरून बनवलेली आहे. आपण दोन्ही बाजूला बघितलं तर हा कातळ आहे आणि तो दोन्हीच्या मध्ये चिरून ही वाट बनवलेली आहे. खूप सुंदर रस्ता दिसतो हा. किल्ल्यावरती आता एक ॲडव्हेंचर पार्क बनवलेलं आहे. इथे आलं तर तुम्हाला दिशादर्शक बोर्ड दिसतील आणि इथं तिकीट फाडून तुम्ही त्या ॲडव्हेंचर पार्कमधल्या ॲक्टिव्हिटीजचा आनंद पण घेऊ शकता. तिथं आम्हाला टाईमपास न करता आम्ही पुढं किल्ल्याचे अवशेष शोधायला निघालो. अगदी प्राचीन काळापासून विदर्भावरती वेगवेगळ्या राजसत्ता नांदल्या. त्यातल्या प्रत्येक राजसत्ता किल्ल्यावरती राज्य केलं आणि किल्ल्याची वेगवेगळ्या प्रकारे बांधणी केली. सातवन काळानंतर 9व्या शतकात विदर्भावर माना जातीच्या नागवंशीय राजांनी सत्ता स्थापन केली. त्यांचे राज्य 9व्या शतकापासून 12व्या शतकापर्यंत टिकले. त्यांनी विदर्भात वैरागड, माणिकगड, सुरजागड यासारख्या किल्ल्यांची बांधणी केली. नागवंशीय राजा गहलू यांनी माणिकगड किल्ला 9व्या शतकात बांधल्याचे उल्लेख येतात. या मानवंशीय नागराजाची देवता माणिक्य देवीच्या नावावरूनच कदाचित या किल्ल्याचे नाव माणिकगड पडले असावे. ही अशी पूर्ण बाजूने भिंत बांधलेली आहे. इथून या बाजूला आणि मध्ये वाडा वगैरे बालेकिल्ला काय असेल त्याचे अवशेष असतील कदाचित हे.
किल्ल्यावरती खूप मोठी मोठी वाढलेली झाडं येतात. इथलं जंगल अगदी कित्येक वर्षांपासून असेल. या जंगलातूनच पुढे जात आम्हाला शोधायचा होता तो किल्ल्यावरचा राणीमहल. एक सुंदर अशी वाट बनवलेली होती. ती वाट पकडून आपण निघालो. ठिकठिकाणी आपल्याला हे असे दिशादर्शक बोर्ड लावलेले दिसतात. हा पहिला बोर्ड जो लागला त्याच्या खालीच तिथे कदाचित ही शिवपिंड असेल आणि त्याच्यासमोर असलेली ही एक मूर्ती दिसली. कशाच्या मूर्त्या आहेत ते माहिती नाही येता, पण अगदी उद्ध्वस्त अवस्थेतल्या खूप सुंदर मूर्त्या. त्या पाहून आम्ही पुढे निघालो परत एकदा पुढच्या वाटेला. तर इकडून आपण त्या गणपतीच्या शेजारून आलो. तीच ही वाट आपल्याला पुढं घेऊन जाते आणि मध्ये आपल्याला हा एक बोर्ड लागलेला आहे, राणी महल किंवा तलाव. त्या बोर्डवरती जर आपण पाहिलं तर पाठीमागं जे गणपती मंदिर, इथं खालच्या बाजूला राणी महल आणि इकडे पाताळकोट विहीर आणि निजाम गोंदी गेट आहे. तर पाठीमागून ही वाट आपल्याला खाली उतरते. या वाटेने आपण खाली जातो. एका बाजूला वळलं की आपल्याला ही खाली जाणारी वाट दिसते. हीच वाट घेऊन जाते आपल्याला त्या राणी महलाकडे. इथे आपल्याला हे तटबंदीचे अवशेष बघायला मिळतात आणि तिथून सरळ थोडंसं पुढं आलं ही अशीच इकडे पण तटबंदी आहे. वरती कदाचित बुरुज असेल आणि पुढे आपल्याला दिसतोय तो राणी महल. आपण इथून आल्यानंतर इथे एक वास्तू आहे आणि याला इकडच्या बाजूने पण एक दरवाजा आहे. आता बुजला गेला आहे. हा जुना पाहिला तर दरवाजाच असेल. इथून पण एक वाट ही कदाचित तलावात उतरत असेल. खाली तो तलाव. आता ही वाट जी आहे ती बंद केलेली आहे. इथून पुढे या पायऱ्या आपल्याला खाली घेऊन जातात. तर आपण या पायऱ्यांनी जाऊ खाली. मस्त रचना बनवलेली आहे पायऱ्यांची. इथून आपल्याला इकडच्या बाजूने खाली जाता येतं आणि इकडून वरून तटबंदीने जाता येतं. आता आपण वरती फिरून पाहूया. राणी महलाच्या खालच्या बाजूला आहे तो खूप मोठा असा हा तलाव. यात उन्हाळ्यातही पाणी दिसत होतं. त्या वरच्या तटबंदीने अगदी शेवटच्या टोकापर्यंत येऊन इकडे पाहिलं आणि इकडे खाली एक तोफ दिसली होती. तिथून परत येऊन परत एकदा राणी महलाच्या खालच्या बाजूकडे जाण्यासाठी निघालो. इथला हा पूर्ण मार्ग पायऱ्यांनी बांधलेला आहे. वळणावळणाचा सुंदर मार्ग छोटासाच. आपण या पायऱ्यांनी उतरून आलो आणि आल्याच्या नंतर इथून ही वाट आपल्याला खाली घेऊन जाते. खूप मस्त बांधकाम केलेलं आहे हे. इथे आल्यानंतर ही वाट बघा फक्त कशी आहे. अंधार कोठडीची वाट आहे एकदम खूप खालीपर्यंत. तर आपण याने खाली उतरूया. बरंचसं खाली उतरावं लागतं हे आपल्याला. इथे खाली आल्यानंतर आपल्याला इथे दिसतं आणि खाली
हा तलाव, हा कदाचित वरती राणी महल असेल त्याचा हा तलाव. हा जर पाहिला तर 2 विभागात आहे. इथे एक आहे जो पूर्ण बंदिस्त केलेला आहे आणि इकडच्या बाजूला ओपन आहे. कदाचित कोणी खाशा सवारी असतील त्यांच्यासाठी हे वापरलं जात असेल. तिथं वरती एक बुरुज आहे, तिथून आपण पायऱ्या उतरत पूर्ण शृंखला उतरत इथे आलो. ही ती तटबंदी पूर्ण. इथे हा एक तलाव आणि बाहेर हा पूर्ण मोठा तलाव. आता याच्यामध्ये पाणी आहे आणि तलावाच्या पलीकडे तिकडे एक खूप मोठी तोफ आहे. पण आता त्याच्यापर्यंत जायची जागा कशी आपल्याला ती शोधायची आहे. तिथे जायचा रस्ता बघावा लागेल कारण खूप मोठी तोफ आहे ती. आपल्याला तिकडे जायचंच आहे. एक वृक्ष कोसळलेला आहे. हा वृक्ष किती मोठा आहे बघा तुम्ही. इकडून सुरू होतो इकडे याच्या फांदी खालून आता आपण चाललो. हा वृक्ष बघा किती मोठा आहे. फक्त अजस्र असा वृक्ष. आपण तिथून तलावाच्या दुसऱ्या बाजूला चालत आलोय पूर्ण आणि इथे पूर्ण जंगली प्राण्यांच्या पावलांचे असे येतात. कदाचित ते पाणी प्यायला इथे येत असावेत. आपल्याला टार्गेट आहे फक्त त्या तोफेपर्यंत जायचं. हा तिकडच्या बाजूने पूर्ण किल्ला दिसतोय आपल्याला. वरचा परिसर इथे जंगलात तर आलोय आपण, पण आजूबाजूला काहीतरी सडल्याचा खूप जास्त भयानक वास येतोय. कदाचित एखाद्या प्राण्याची शिकार झालेली किंवा मेलेला प्राणी आजूबाजूला तिथं कुठंतरी मरून पडलेला असेल. याच्यामध्ये खूप जास्त वास येतोय इथे सडलेला. यातलं पाणी एवढं निव्वळ आहे की आपल्याला तळ पूर्ण दिसतोय. पूर्ण तळातलं दिसतंय या पाण्याच्या. एवढं निव्वळ पाणी आहे. एवढं फिरून आल्यानंतर शेवटी आपल्याला तोफ मिळालीच. खूप मोठी तोफ आहे ही, बांगडीच्या आकाराची. तोफेचा आकार बघा फक्त किती मोठा आहे. तोफेचा व्यास पूर्ण बरेच दिवस ती पाण्यात राहत असेल कदाचित, त्यामुळे पूर्ण हे झालेली आहे. या तोफेच्या बाजूला बघितलं ना तर हे खूप सारे दगड आहेत ज्याच्यावरती कोरीव काम केलेलं आहे. इथे अगदी वरपर्यंत वरती जरी गेलं ना तरी तिकडेही खूप सारे दगड आहेत ज्याच्यावरती शिल्प कोरलेली येतात. एखादं मंदिर वगैरे काहीतरी इथं त्याच्या बाजूला नक्कीच असेल. ती शिल्प बघा याच्यावरती खूप कोरीव केलेले आहे. सगळे असे पडलेले आहेत अस्ताव्यस्त. वरती पिलर्स येतात, कदाचित एखादं मंदिर किंवा काहीतरी असेल. इथे तर आता आपण आलो ना तर इथे बघा हे मातीत गाडले गेलेले पिलर्स आहेत. इथे हा पिलर आहे बघा, वरती एक आहे. हे इथे एखादं गाडलं गेलेलं मंदिर असणार आहे. याचं जर उत्खनन झालं ना तर एक खूप सुंदर मंदिर इथं आपल्याला पाहायला मिळेल. हा जो आहे ना एकदम मोठा मलबा आहे कशाचा तरी.
हा पूर्ण ढासळलेला आहे. याच्यावरती 5 दगडी शिळा येतात. इथे नक्कीच एक कुठली तरी मोठी वास्तू आहे जी गाडली गेलेली आहे किंवा उद्ध्वस्त झालेली आहे. हे तलावाच्याच इकडची तटबंदी ढासळती आहे. याच्यामध्ये एक गुहासदृश्य अवशेष बनलेले येतात. कशाच्या आहेत काय माहिती नाही आहे. पाण्यावर निर्मित आहेत की पाण्यांनी खोदून बनवले आहेत. पण इथे या गुहा बनल्या आहेत. राणी महल तलाव सगळं पाहून आम्ही परत एकदा पाठीमागच्या वाटाला आलो आणि इथून आमची पुढची भटकंती सुरू झाली ती निजामगोंदी दरवाजा शोधण्यासाठी. तर इथं वाटेला पूर्ण गवत वाढलेलं होतं. आपल्या डाव्या हाताला पूर्ण तटबंदी आहे बांधलेली आणि त्या तटबंदीच्या कडेने जे वन विभागाने गवत कापलेलं आहे त्या गवतातूनच आपण अवशेष शोधत शोधत किल्ल्याच्या पुढच्या प्रवासाला निघतो. बराच वेळ झाला चालतोय. किल्ल्याचं गेट शोधायचं आहे दुसरं, ते काही सापडेना. पूर्ण जंगलातली वाट आहे. इकडच्या बाजूने आपल्याला पूर्ण तटबंदी बघायला मिळते. चालून चालून थकलो. इथे भरपूर कचरा टाकला आहे लोकांनी खाली. बघू किती वेळ जातो अजून आपल्याला गेट शोधायला. वाटेने आपण राणी महालाकडून आलो. मेन दरवाजापासून इकडून एक वाट येते आणि पुढं आलं की इथे आपल्याला अजून अवशेष मिळतात. कदाचित ते गेट इथंच असेल. ते बघा तिथं चुन्याचा घाणा किंवा पाण्याच्या टाक्यासारखं आहे आणि इकडे दरवाजा. शेवटी आम्हाला तो दरवाजा सापडलाच. हा दरवाजा वरून जर पाहिलं तर अगदी लक्षात पण येत नाही आहे, पण खालच्या बाजूला खूप सुंदर असा एकदम एका बाजूने खाली उतरून दरवाजा बनवलेला आहे. इथे एक चुन्याचा घाणा आहे. त्या चुन्याच्या घाण्याच्या शेजारून एक वाट जाते बाजूला. त्या वाटेने आपण निघतो त्या दरवाजाकडे. आपण कुठे रॅम्प कसा बनवतो तसा हा दरवाजा म्हणजे एक रॅम्पच आहे. दोन्ही बाजूने कातळ फोडलेला आहे आणि त्या कातळातून पुढे खाली जात ही वाट बनवलेली आहे. आणि ही वाटेने आपण पुढं गेलो हा कातळ फोडून किती आता आपल्याला हा कोरलेला दरवाजा दिसतो. कोरलेला हा दरवाजा खरंच खूप सुंदर आहे. आणि या दरवाजाच्या काही भागात आपल्याला गणेश शिल्प किंवा बाकी शिल्पही कोरलेले दिसतात. हा दरवाजा खालच्या बाजूला पाहिलं तर उतरण्यासाठी वाट दिसत नाही आहे, पण पुरातन काळात कदाचित इथून उतरण्यासाठी एखादी वाट असावी. दरवाजा पाहून आम्ही पुढं निघालो तर तिथं आम्हाला समजलं की इथे एक पाताळ विहीर म्हणून एक वास्तू आहे. तर त्या वास्तूला उतरायला सुरुवात केली. इथे उतरायला सुरुवातीला तुम्हाला पायऱ्या येतात. एका बाजूने पूर्ण कातळ फोडलेला आहे आणि त्या कातळातून रेलिंगमधून या पायऱ्या बनवलेल्या आहेत. जसं जसं आपण आतमध्ये जातो तसं तसं आपल्याला थंडावा जाणवायला सुरुवात होते. पूर्ण एक बाजू रेलिंगने किंवा दोऱ्यांनी बंदिस्त केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण कातळाच्या बाजूने खाली उतरतो. या पाताळ विहिरीत आल्यानंतर एवढा अद्भुत थंडावा जाणवतोय ना. एकदम थंड शांत प्रसन्न वातावरण वाटतं इथे.
म्हणजे की एक वेगळीच एनर्जी जाणवती इथे. या अशा पायऱ्या उतरत आलो आपण खाली. ऑलरेडी त्या पायऱ्यांच्या वरती पण आपल्याला यावं लागतं आणि तिथून खाली आल्यानंतर हे अद्भुत अशी विहीर एकदम. पूर्ण रेलिंगवरती चढलोय मी इथे. त्यानंतर आपल्याला याचा तळ कुठंतरी थोडासा दिसतोय. इकडे बघा, या पूर्ण रेलिंग झाडाला पकडून बसलोय तेव्हा आपल्याला याचा तळ दिसतोय. पुढे आम्ही अजून पुढच्या रस्त्याला निघालो तर इकडे एका बाजूला आम्हाला एक पुरातन पडलेला दरवाजा होता, पण त्याचं आता नूतनीकरण करताना दिसले. तर एखाद्या वास्तूचं रिस्टोरेशन करताना ते किती चांगल्या प्रकारे करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला अगदी पार चंद्रपूरमध्ये पाहायला लागतं. सह्याद्रीत तुम्हाला कितीतरी किल्ल्यांच्या दरवाजाच्या अशा रिस्टोरेशनची गरज आहे, पण ते केलं जात नाही. पण चंद्रपूरमध्ये येऊन खरंच हे एक रिस्टोरेशन पाहून मन अगदी सुखावून गेलं. पुढे जाताना किल्ल्यावरती आपल्याला ही एक वास्तू पाहायला मिळाली. याचं नाव काय ते माहिती नाही आहे आणि त्या वास्तूच्या समोरच आपल्याला ही एक तोफ पाहायला मिळाली. तर हा विदर्भातला किल्ला कसा वाटला ते नक्की सांगा आणि आपले बाकी व्लॉग नक्की पहा.